आहे? सर्वात महान नाव कोणाचं आहे? ह्याची आपण जाणीव ठेवावी ना. बऱ्याच वेळी आपल्या जीवनामध्ये दुसरी काही नावं मोठी होत असतात, म्हणजे आपण येशूला बाजूला ठेवतो आणि दुसरी नावं मोठी करत असतात. कधी कधी आपल्याला स्वतःचं नाव मोठं करायचं असते. म्हणजे जर देवाने आपल्यावरती काही उपकार केले किंवा आपल्याला कोणती सफलता मिळाली तर आपण देवाची प्रशंसा स्तुती न करता आपण स्वतःची वाहवा करत असतो ना. बघा मी काय केलं, मला एवढी सफलता मिळाली, हे सक्सेस मिळालं, मी असं केलं, मी तसं केलं. कोणाचं नाव वरती होते, उंच होते? स्वतःच. येशूचं नाही ना. नंतर बऱ्याच वेळी आपण दुसऱ्या गोष्टींची नाव उंच करत असतो. जर देवाने आपल्याला सांगितलं असेल कोणत्या गोष्टीचा आपण त्याग करावा, कोणत्या गोष्टीपासून आपण दूर राहावं, आणि जर आपण त्याच गोष्टी मागे धावायला लागलो तर आपण त्या गोष्टीचं नाव वरती करतो. येशूचं नाव बाजूला होते ना. तर सर्वात उंच नाव हे येशूचं आहे. जर आपण येशूला ते प्राधान्य दिलं, येशूला ते महत्व दिलं, आपण येशूला त्याची खरोखर जागा आहे ही जागा दिली, दुसरं सर्व काही चांगलं होईल. तो सर्व गोष्टींची काळजी घेईल. जे आपल्याला हवं आहे ते आपल्याला पुरवलं जाईल. आपण येशूला त्याची जागा द्यावी, त्याचे प्राधान्य द्यावे. दुसऱ्या सर्व गोष्टी आपल्या जागेवरती बरोबर पडतील, सर्व काही होईल. जर पण आपण येशूला बाजूला करायला लागलो आणि दुसऱ्या गोष्टीला प्राधान्य द्यायला लागलो तर मग आपण कुठेतरी चुकणार. मग आपल्याला थोड्या समस्या तर तोंड द्यावं लागेल. परंतु येशूला त्याची जागा द्यावी, त्याची खरी जागा आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. संत अगस्तीन त्यांनी काय सांगितलं? Our hearts are restless until they rest in you. Our hearts are restless, O God, until they rest in you. आपले हृदय जोपर्यंत परमेश्वरामध्ये शांती मिळत नाही तोपर्यंत आपण आपले हृदय भटकतच राहणार. जी शांती आहे ती येशूमध्ये आहे. म्हणून आपल्या हृदयाला येशू बरोबर एकचित्त ठेवावं, तर आपल्याला शांतीचा अनुभव येईल. नाहीतर आपण भटकत राहणार, आपलं हृदय भटकत राहणार, चंचल होऊन भटकत राहणार. Our hearts are restless until they rest in you. आपण हे सुंदर गाणं गाणार आहोत. जशी हरिण पाण्याच्या शोधामध्ये असते तसे आपण येशूच्या शोधामध्ये. ती तळमळ आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे येशूचा अनुभव घेण्यासाठी. तळमळ, ती भूक पाहिजे आपल्यामध्ये की मला येशू पाहिजे. जोपर्यंत येशू मिळत नाही तोपर्यंत मी समाधान मानणार नाही. ओके, आपण हे गीत गाऊया एकत्र. जैसे तूने जल
पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे माझ्या प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया देवाचा आत्मा जर आपल्याला चालवत आहे तर आपण हालेलुया देवाची लेकर आहोत हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड 15 वचन सिस्टरांच्या मागे सर्व लोक उजवा हात वर करून बोलायचे सिस्टरांच्या मागे बोला 15 वचन कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही तर ज्याच्या योगे आपण आब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे हालेलुया 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 आपल्याला आब्बा म्हणून हाक मारायचा पिता म्हणून हाक मारायचा पवित्र आत्मा मिळालेला आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया भित्रीपणाचा आत्मा ज्यांना मिळालेला आहे ते लोक येशूला सोडून पळून जाणार प्रेज द लॉर्ड हालेलुया 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 काही लोकांना पायावरती एक दोरा पाहिजे कारण काय आहे पवित्र आत्मा मिळालं नाही हालेलुया पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळाल्यानंतर आपल्या सामर्थ्य दोऱ्यामधून येणार नाही हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया तुमच्या गळ्यात बंदिंग असेल तर स्कापुलर असेल तर बरं आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड तुमच्या हातामध्ये रोसरी असेल तर बरं आहे हालेलुया ते तुम्हाला सामर्थ्य देणार आहे हालेलुया हालेलुया तरी चुकीच्या उद्देशाने कोणतरी कुठेतरी काळा दोऱ्यावर बांधून ठेवलं असेल तर हालेलुया तुम्ही ज्याच्यावर अवलंबून जगायचं नाही अशा कोणावरती तरी अवलंबून जगायला बघताय हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया रोमकरांत पाऊल आपल्याला सांगत आहे की हालेलुया
भित्रीपणा कोणाच्या अंगामध्ये आहे म्हणून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर अशा गोष्टी 13व्या अध्यायामध्ये लिहिलेल्या आहेत. त्यातील आता आपण फक्त 3रं वचन मात्र. चांगल्या कामाला अधिकाऱ्यांची भीती असते असे नाही, तर वाईट कामाला असते. तेव्हा अधिकाऱ्यांची भीती नसावी अशी तुम्ही ते कर, म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अधिकाऱ्यांना बिलकुल न घाबरता तुम्हाला सुंदर जीवन जगायला जमणार. काय केल्याने? चांगलं काम करणे, चांगलं बोलणे, चांगलं वागणे. हालेलुया. नियम पाळणे, आज्ञाधारकपणाचा जीवन जगणे. हालेलुया. जे कोणी आज्ञाधारकपणाचं जीवन जगताय त्यांना कोणालाही घाबरायचा काही प्रश्न येत नाही. हालेलुया. तुमच्या अंतःकरण तुम्हाला सांगायला पाहिजे की माझ्या हृदयामध्ये मी देवाला पहिले जागा दिलेला आहे. मी देवाला न घाबरणारा जीवन जगणार नाही, पापाचा जीवन मी जगणार नाही, आज्ञा मोडण्याचं काम मी करणार नाही. एवढे जर तुम्ही स्वतःबद्दल हृदयामध्ये खात्री करून घेतली, हालेलुया, तर तुम्हाला घाबरायचा प्रश्न येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्याही समोर जाऊन तुम्हाला उभा राहता येणार. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण पहिले ऐकलेले जे वचन आहे तिथे एक वाक्य होता, दासपणा दासीपणा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आपण कोणाच्याही दासी बनायची गरज नाही. देवाच्या गौरवासाठी जीवन समर्पण केलं तर आपण परमेश्वराच्या हातामध्ये आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. गलातियरास लिहिलेल्या पत्रामध्ये एक सुंदर वाक्य आहे, सुंदर भाग आहे. हालेलुया. गलातियरास लिहिलेल्या पत्रामध्ये 4था अध्याय. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. गलातियरास लिहिलेले पत्र 4था अध्याय 21 पासूनचे वचन. थोडा मोठा वचन भाग आहे. हालेलुया. तरी एकदा वाचून काढायला काही हरकत नाही. प्रेज द लॉर्ड. लग्नाच्या तयारी, लग्नाचा विचार वर करणारे लोक या वचन ध्यानात ठेवलेले बरं आहे. हालेलुया. सिस्टर वाचा 21 पासूनचे वचन. जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय? हे मला सांगा. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की अब्राहामाला 2 मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कॅटेकिझम ऑफ द कॅथोलिक चर्च आपल्याला शिकवत आहे की लग्न संस्कार हे यातील महत्वाचे हेतू पुढच्या पिढीला जन्म देणे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. पुढच्या पिढीला जन्म देण्याच्या तयारीतील व्यक्ती लग्न संस्कार स्वीकार करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहामाला 2 मुलं झाले, एक दासीपासून आणि एक खरी बायकोपासून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
स्वतंत्र असलेल्या स्त्रीपासून जन्मले ते जेरुसलेम आहे म्हणून पुढे लिहिलेलं आहे. सिस्टर वाचणार आपण ऐकूया. तरी स्त्रीपासून झालेला देह स्वभावानुसार जन्मला आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्व लोक जरा उजवा हात वर करा. हालेलुया. सिस्टरांच्या मागे सिस्टरने आता वाचलेले वाचन एकदा वाचा. तरी दासीपासून झालेला देह स्वभावानुसार जन्मला आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. आम्ही सर्व तिन्ही धर्मगुरू तुम्हाला एकत्र आशीर्वाद देणार. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.